शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक, या निवडणुकीमध्ये महायुतीचे खासदार लोखंडे साहेब, महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि वंचित आघाडीच्या उत्कर्ष रुपवते यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण लढत ही होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण होणार याबाबत आपण सर्वपक्षीय नेत्यांची मतं जाणून घेण्यासाठी स्वराज्य माझा न्यूज चॅनलमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची मुलाखत आपण सुरू केलेले आहेत. आज आपल्याकडे मनसेचे तालुका अध्यक्ष दत्ताजी नवले हे स्वराज्य माझाच्या या व्यासपीठावर उपस्थित झाले. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आणि दत्ताजी नवले यांचे त्या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. महायुती सरकार आणि महाविकास आघाडी या सरकारमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये सामील असलेले शिवसेना की ज्याचे 2 गट पडले, यांचं नातं हे मनसेशी किंवा राजसाहेबांशी पूर्वीपासून आहे. असं असताना आपण महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला याबाबत आपल्या पक्षाची भूमिका काय? सन्माननीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये माननीय या देशाचं नेतृत्व करण्याची ताकद फक्त माननीय नरेंद्र मोदी साहेबांमध्ये आहे आणि ह्या देशासमोर पंतप्रधानाचं म्हणजे या देशाचं नेतृत्व करण्याची ताकद फक्त नरेंद्र मोदीमध्ये आहे. म्हणून काही गोष्टी या देशाच्या हितासाठी आणि सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहे आणि ती भूमिका आम्हाला मान्य आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण कोणत्या भूमिकेने याच्यामध्ये तालुक्यामध्ये उतरला आहात आणि आपले यासाठी कोणतं योगदान आहे? आम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानं इथं कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे, कोण उमेदवार आहे हे न बघता फक्त नरेंद्र मोदींना 400च्या पार नेऊन या देशाचं पंतप्रधान करायचं आहे म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या निवडणुकीमध्ये पुन्हा ताकदीने उतरत आहे. मध्यंतरी राजसाहेबांनी मनसे ही महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेचे माजी मंत्री आमदार बाळा नांदगावकर साहेब हे या मतदारसंघामध्ये उमेदवारी करावी अशी जनतेची सुद्धा मागणी होती. असे असताना बी जे खासदार 2दा या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार झाले त्यांना पुन्हा खासदारकीची उमेदवारी दिली, याबाबत मनसेला हे योग्य वाटतं का? आम्हाला 3 जागेंवरती आमचा प्रस्ताव होता. शिर्डी लोकसभा, नाशिक लोकसभा आणि दक्षिण मुंबई लोकसभा या 3 जागेंवरती आम्ही दावा केला होता. आमचा दावाही तो त्यांनी मान्य केला होता, पण त्यांनी अट घातली होती का नाशिक ही धनुष्यबाणावरती लढावी आणि दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभा ही कमळावरती लढावी असं त्यांनी आम्हाला अट घातली होती. पण सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं का 18 वर्ष जो पक्ष या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरती उभा केला, चिन्ह मिळवलं, त्या चिन्ह सोडून आम्ही कोणतीही निवडणूक लढणार नाही असं राजसाहेबांनी जाहीर केलं होतं. म्हणून आम्ही त्या जागेचा सुद्धा प्रस्ताव आम्ही म्हणजे अमान्य केला आम्ही तो. यामध्ये सध्या राज्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होती की मनसे आता हे दुसऱ्यांची मुलं खेळणार का? या टीकेला आपण कसं उत्तर देऊ शकता? सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी पहिल्यापासून जी चूक आहे ते चूकच आणि बरोबर आहे बरोबरच आहे. मग तो विरोधक असू किंवा आपला मित्रपक्ष असू कुणीही असू, त्या जी भूमिका योग्य वाटली त्या भूमिकेचं राजसाहेबांनी समर्थन केलं आणि ती जी भूमिका आहे ती आम्हाला पुढं नेऊन या महाराष्ट्रातल्या लोकांचं भलं व्हावं
म्हणून त्या काही गोष्टींचा आम्ही विरोध बी केला आणि काही गोष्टींना आम्ही चांगले हे केलेले आहे. आणि त्यामध्ये जे काय आमचा विरोध करतात त्यांनी काय केलं आहे, म्हणजे शिवसेना आहे, उभाटा गटाची शिवसेना आहे, त्या शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंनी असं सांगितलं होतं, ज्या दिवशी मला काँग्रेसचं हे करायचं आहे, काँग्रेसची प्रचार करायची वेळ येईल त्यावेळेस माझं दुकान बंद करील. पण आणि त्याच काँग्रेसनं बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचं फरमान काढलं होतं राष्ट्रवादी आणि त्यांनी. पण आज पाहता उद्धव ठाकरेंनी काय केलं, सत्तेसाठी आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून त्यांच्या मांडीला मांडी जाऊन बसले. त्यांनी आमच्यावर टीका करणं एवढे ते एवढे मोठे बी नाही. आणि त्यांनी ही जी शिवसेना आहे ही शिवसेना वाढवण्यामध्ये माननीय राजसाहेब ठाकरेंचा 50% मोलाचं सिंहाचा वाटा आहे याच्यामध्ये. त्यांनीसुद्धा ही शिवसेना आयत्या वेळावरती ते येऊन त्या पक्षाचे प्रमुख झालेले आहेत. यांना शिवसेना वाढवण्यामध्ये काही काम केलं नाही. ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंबरोबर शिवसेना वाढवणं काम करत होते त्यावेळेस उद्धव ठाकरे हे फोटोग्राफी करीत होते. पण ज्यावेळेस सत्तेचा हे व्हायला लागलं त्यावेळेस यांनी आयते येऊन पक्षाचं अध्यक्षपद घेतलं, नंतर मुख्यमंत्री झाले. त्यांनी राजसाहेबांवर टीका करण्याची त्यांची योग्यता मी मानत नाही. मनसेच्या दृष्टिकोनामधून अकोले तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न कोणते? मनसेच्या वतीनं अकोले तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न आहे शेतकऱ्यांना शेतीला म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य तो भाव द्यावा, पाण्याचा प्रश्न आहे आणि ह्या तालुक्यामध्ये रोजगारीचा मोठा प्रश्न आहे. तर युवकांना रोजगार मिळावा हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. अच्छा, मग हे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे खासदार लोखंडे साहेब जर निवडून आले तर मनसेचे कामं ते ऐकतील का आणि त्यांचा कितपत फायदा हे प्रश्न सोडवण्यासाठी होईल? महत्त्वाचं म्हणजे आम्ही लोखंडे हे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि हे कामं करतील ही अशी भावना आम्ही या ठिकाणी म्हणजे ही भावना ठेवून आम्ही या प्रचारात नाही. तर नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान व्हावे आणि ह्या देशातल्या लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आम्ही त्यांच्याकडे केलेलं आहे. त्यांनासुद्धा आम्ही ह्या चर्चेमध्ये सुद्धा सांगितलेले ह्या तालुक्याचे जे गहन प्रश्न आहेत ते त्यांना आम्ही सांगितलेले आहे. त्याच्यावरती त्यांनी जर काम केलं नाही केलं तर आम्ही त्यांना सुद्धा त्यावेळेस विरोध करू. अच्छा, आपल्या या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होती, तर तुमच्या दृष्टिकोनातून तुमची लढत माजी खासदार वाकचोरे साहेबांशी आहे की वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रुपतीशी आहे? मी तर लढाई अशी मानतो का 10 वर्ष या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणजे खासदार म्हणून लोखंडे साहेब आहेत. आता काही जणांनी असं त्यांचं हे केलं का बाबा कामच केले नाही, काहीच नाही. पण या वर्षामध्ये 250 कोटी रुपयाचे जे कामं आणले त्या सर्व कामांच्या उद्घाटनाला त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मी त्या तालुका अध्यक्ष आहे म्हणून त्यांनी आम्हाला याच्यामध्ये सामावून घेतलं. तर मी त्यांच्या या तालुक्यामध्ये जे कामं केले त्यांनी फक्त बोबाटा केला नाही पण कामं केले. पण 10 वर्षामध्ये उत्कृष्ट रुपवतेसुद्धा या तालुक्याच्या जनतेशी कोणत्याही सुखदुःखात नव्हत्या. भाऊसाहेब वाकचोरेसुद्धा या तालुक्यामध्ये कधी आले नाही. म्हणून कमीत कमी ह्या लोखंडे साहेबांनी थोडा निधी तरी या तालुक्यामध्ये आणला. तर माझे असं मत आहे का लोकांनी सुद्धा भावनेच्या बरी हा आपल्या भूमिपुत्र आहेत हे याच्यावरती न जाता भूमिपुत्रांनी यावेळेस या जनतेच्या सुखदुःखामध्ये किती वेळा आले, या जनतेमध्ये कधी राहिले, हे अजिबात दोघंही या तालुक्यामध्ये 10 वर्ष फिरकले नाही. काही एखादा कार्यक्रम घरगुती कार्यक्रम असेल त्यावेळेस इथं लोकांमध्ये सामील झालेले. माझं तर म्हणणं आहे उत्कर्ष रुपवताना सुद्धा सांगणं आहे का 10 वर्षात तुम्ही किती वेळा या तालुक्यात आले आणि किती वेळा आंदोलन केले आणि ह्या जनतेचे कोणत्या प्रश्नांसाठी तुम्ही या ठिकाणी आले ते सांगावं. भाऊसाहेब वाकचोरेंनी सुद्धा या तालुक्यामध्ये 10 वर्ष या सदाशिव लोखंडेंना किती विरोध केला आणि काय कामं करायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी जनतेपुढे मांडावं. त्यांनी नाही, माझा प्रश्न असा आहे की तुमची लढत या दोघांपैकी कोणाशी? तुम्ही कोणाला प्रबळ विरोधक मानता? माझं तर मत म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून हे दोनही प्रबळ दावेदार नाहीये. ही लढत एकतर्फी होऊन जाणार आहे. हे विरोधकच नाहीये. मग आपली लढत अपक्षांशी आहे का? कारण जेव्हा जनता मतदान करायला जाणार आहे त्यावेळेस 3 पर्याय आहे त्यांच्याकडे. लोखंडे साहेब आहे, वाकचोरे साहेब आहेत आणि उत्कर्ष रुपवते. तुम्हाला कोणाचं भीती वाटते किंवा तुम्हाला कोण प्रबळ स्पर्धक वाटतं दोघांपैकी? भाऊसाहेब वाकचोरे शिर्डी मतदारसंघामध्ये आहे.
थोडंसं त्यांचं स्थानिक पातळीवरती तिथं शिर्डीमध्ये असेल, थोडंसं इकडं अकोल्यामध्ये नातेवाईक असतील, म्हणून बुवा आम्हाला वाकचोरे साहेब एवढे मोठे प्रबल दावेदार नाही, पण स्पर्धक म्हणून भाऊसाहेब वाकचोरे. का बरं? उत्कर्ष रुपवते सुद्धा या तालुक्याच्या भूमिपुत्र आहे. त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये संघटनामध्ये चांगलं काम केलेलं आहे. मानव विकास संघटनेमार्फत बी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. पीडित महिलांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि युवा शक्ती त्यांच्या मागं जास्त प्रमाणात आकर्षित होईल असं वाटतंय. त्यांच्या मागं बौद्ध समाजाचे जी मतं आहे, जवळपास 2.25 लाख मतं आहे, हे सर्व त्यांची जमेची बाजू असताना तुम्ही त्यांना कमकुवत का समजता? आता कमकुवत समजा म्हणजे लोकांमध्ये असं लोकांना कळून चुकलेलं आहे का आपला म्हणजे पहिल्यांदा जेव्हा या लोकसभेच्या तिकीट वाटपाच्या याच्या संदर्भामध्ये ही जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुटणार असं जे चिन्ह होतं, त्यावेळेसुद्धा लोखंडे साहेब म्हणले जो उमेदवार पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याचं आम्ही काम करू, मला उमेदवारी भेटली तर मी प्रतिनिधित्व करीन, नाही भेटलं तर जो उमेदवार देतील मुख्यमंत्री त्याचं आम्ही काम करू. पण भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्वार्थासाठी आणि स्वतःला खासदार व्हावा म्हणून पार्ट्या बदललेल्या आहे. तसंच उत्कर्ष रुपवतेने सुद्धा काँग्रेसने उमेदवारी न दिली, बहुजन वंचित आघाडीमध्ये गेले, म्हणजे स्वार्थासाठी हे लोक काम करतात या जिल्ह्यामध्ये. तसं भाऊसाहेब लोखंडे साहेब जे आहेत, तर ते लोखंडे साहेब त्यांनी पहिल्यापासून भूमिका मांडली होती का माझं हे शेवटचं इलेक्शन आहे आणि जर पक्षाने उमेदवारी दिली तरच मी हे करेन आणि पक्षाशी मी गद्दारी करणार नाही. महायुती सरकारमध्ये आपण या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी झालेला आहे. आपल्या मनसेची ताकद किती आहे तालुक्यामध्ये? या तालुक्यामध्ये आजी माझी हे जे माझ्या आजी आमदार आहे, माझे आमदार आहे, ह्या लोकांच्या याच्या संदर्भात ह्या लोकांचं त्या गावामध्ये हे आहे प्रस्थ आहे. पण आमचं प्रत्येक गावामध्ये भलेही 10-12 कार्यकर्ते असतील, पण या तालुक्यामध्ये मतदार जो आहे तो लोखंडे साहेबाला जो भरघोस मताने निवडून आणायचं आहे आणि या तालुक्यातून कमीत कमी लोकांच्या म्हणजे जनजागृती करून मतदान घडवून आणण्याची ताकद आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये यांच्यापेक्षा जास्तीनं आहे आणि काम निस्वार्थीपणानं काम करण्याची ताकदसुद्धा आमच्या सैनिकामध्ये आहे. मग आपल्या मनसेच्या पक्षामागं कोणती शक्ती आहे की ज्याचा भरोशावर किंवा ज्याच्या विश्वासावर तुम्ही लोखंडे साहेबांना मताधिक्य मिळवून देणार आहे? आमच्या पक्षामध्ये एकच ताकद आहे आणि आमचे सर्वस्व राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं ही ताकद जी आहे, त्याने जो आदेश दिला तो आदेश आम्हाला मान्य आहे आणि त्या आदेशाचं पालन या तालुक्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये पूर्ण ताकदीनिशी होईल. देशाच्या दृष्टिकोनातून लोकसभेची निवडणूक ही मानली जाते. असं असताना नरेंद्रभाई मोदीच पंतप्रधान का व्हावे किंवा त्यांना जे विरोधक असलेले आहेत राहुल गांधी संदर्भात आपलं काय? आपण गेले पहिले 10 वर्षाच्या आदली भूमिका 10 वर्षाच्या आदल्या या सत्तेच्या लोकांना आपण पाहिलेलं आहे. या आधीचे जे पंतप्रधान होते या देशाच्या पटलावरती कुठेही दिसले नाही. सर्वा सोनिया हा देश चालवत होते. पंतप्रधान एक बावला म्हणून त्याचा यूज होत होता आणि 10 वर्षानंतर ज्या वेळेस नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले, त्यांची दखल या देशानेच नाही तर पूर्ण अख्ख्या जगाने घेतली आणि आज आपण टी व्ही लावलं तरी पाहतो तर नरेंद्र मोदी हे या देशाच्या म्हणजे पूर्ण देशाचे एक प्रबळ दावेदार झालेले. म्हणजे आजपर्यंत पाहिलेले आपण का 2 देशांचं युद्ध चालू असतं आणि 2 देशांचं युद्ध चालू असताना सुद्धा त्या 2 देशांच्या राष्ट्रपतींना सांगून पंतप्रधानांना सांगून का माझे भारतीय तिथं त्या देशामध्ये तुमच्या अडकलेले, तुम्ही तुमचं युद्ध थांबून मला माझे देशवासी इकडे आणायचे. म्हणजे एवढी मोठी ताकद आहे का 2 देशांचं युद्ध थांबून जर एक माणूस आपलंच हे आणू शकतो, आपले माणसं सुखरूप इकडे आणू शकतो. बाकीचे देश आमचं युद्ध थांबवा, आमचं ही जी आर्थिक दृष्टी चाललेली आहे, आज नोटबंदी झाली. आज नोटबंदीमुळं पाकिस्तान हा भिकेला लागलेला देश आहे. श्रीलंकेला सुद्धा आज आपल्या पंतप्रधानांची गरज लागू राहिली, आपल्या देशाची मदत घेण्याची हे झाली. मग 10 वर्ष झाले
याच्या आधी बुवा 60-70 वर्ष ज्या काँग्रेसने सत्ता भोगली त्यावेळेस कोणतेही देश आपल्याला मानत नव्हते. आज आर्थिकदृष्ट्या देश, आज तळाला असलेला देश आज कुठंतरी एक नंबरच्या दिशेने आज चालला आहे. आज पाहिलं गेलं तर अतिरेकी हल्लेसुद्धा आपल्या देशात होत नाही. म्हणजे देश कुठंतरी प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे. युवकांना काम मिळण्याचं काय, हाताला काम मिळतं आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येत आहेत. व ह्या इलेक्शनला येऊन नुसतं बाबा ह्या काँग्रेसनं फक्त गाजर दाखवण्याचं काम केलं, तर नरेंद्र मोदींनी शेतकऱ्याच्या खात्यावरती प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये रोज 2,000 रुपये हे टाकत चाललेत. म्हणजे वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्याला चालू केलेले. हे कुठंतरी जगण्याचं साधन केलेलं आहे. गोरगरिबांसाठी मोफत धान्य चालू केलं आहे. ज्याच्या हाताला काम नाही तो ते धान्य घेऊन तो त्याची उपजीविका भागू शकतो. म्हणजे एवढे बरेच कामं आहेत का ते देशाच्या हितासाठी आणि या जनतेच्या हितासाठी नरेंद्र मोदींनी केलेले आहे. म्हणून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे ही सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. आणि सर्वसामान्य पुन्हा परत एकदा या देशामध्ये नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमतामध्ये सत्ता देतील एवढ्या शाश्वती आम्हाला आहे. या तिरंगी लढतीमध्ये उत्कर्षाताई रुपवते हे किती जरी नाही म्हणले तरी 1.5 ते 2 लाख मतदान हे घेऊ शकतात. त्यांचा तो दावा आहे की विजयाचा दावा त्या करतायत. असं असताना त्या मतांचा फटका लोखंडे साहेबाला बसेल का वाकचोरे साहेबांना बसेल? निश्चित तो तर एवढे मतं नाही पडणार, पण त्यांचा दावा आहे तो त्यांच्यापाशी. पण हा तोटा जो आहे तो भाऊसाहेब वाकचोरेंना बसेल आणि याचा फायदा सदाशिव लोखंडेंना 100% होणार आहे. परवा काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री थोरात यांनी वंचित आघाडीवर टीका केली की वंचित आघाडी ही BJPची बी टीम आहे. याबाबत आपलं काय मत आहे? आता ते बी टीम आहे की नाही ते मंत्री राहिलेले आहे ते, त्याच्यामुळे त्यांना अनुभव जास्त असेल. पण त्यांचा भाचाच सत्यजित तांबे तो कोणच्या बरोबर आहे हे त्यांनी पाहिलं पाहिजे. घरातलेच माणसं आपल्याबरोबर नाही आहे आणि त्यांनी सांगायचं BJPची बी टीम आहे ये टीम आहे. आपण स्वतः या भाऊसाहेब वाकचोरे तर किती काम करू राहिले, संगमनेरमध्ये किती काय करू राहिले हे त्यांनी स्वतः पाहिलं पाहिजे का हेच स्वतः कोणती तरी बी टीम आहे. उद्या भविष्याचं मध्यंतरी तर तेच काँग्रेस सोडण्याच्या याच्यामध्ये होते आणि त्यांनी आता परत इलेक्शनला हे सांगायचं का बी टीम आणि हे टीम. उलट मला तर असं वाटतं का हेच बी टीम आहे. यांनीच उत्कर्ष रुपवतेला आपल्या भाषामार्फत उभं केलेलं आहे आणि भाऊसाहेब वाकचोरेंना हे पुन्हा पाडणार आहे असं मला एकंदरीत वाटतंय. जर तुमचा अंदाज चुकला आणि भाऊसाहेब वाकचोरे या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले आणि केंद्र सरकारमध्ये मोदी सरकार जर आली तर विरोधी पक्षात असताना भाऊसाहेब वाकचोरेंचा तालुक्याच्या विकासासाठी किती फायदा होईल? जर केंद्रात सत्ता जर BJPची आली तर ते साहजिकच आहे. यांना निधी थोड्याफार प्रमाणात कमी देतील. यांची ताकद तेवढी पाहिजे ना का तिथून निधी आणून या मतदारसंघाचा विकास करणं एवढं त्यांचं तर तिथं वजन तर पाहिजे. त्यांचे 10 पक्ष बदलून झालेत, त्यांची किंमत तिथं 0 झालेली आहे. मग हे कोणच्याकडे जाऊन निधी आणणार आहे? शेवटचं या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेच्या वतीने आपण जनतेला काय आवाहन करणार? माझी एकच विनंती आहे का या देशाचं भविष्य फक्त नरेंद्र मोदी साहेबच या देशाचं भविष्य आहे आणि त्याच्यासाठी या सर्व तालुक्यातून नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून माझी सर्व मतदारांना एकच विनंती आहे का आपलं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल, देशाचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर कोणत्याही भूलदापाला बळी न पडता आणि ह्या स्वार्थासाठी जे पक्ष बदललेत या मतदारसंघामध्ये तर त्यांच्यावर विश्वास न ठेवता त्यांच्या पैशाला म्हणजे आता पैसे वाटतील, अनेक प्रकारचे गाजरं देतील, याला म्हणजे या भूलथापांना बळी न पडता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना या उमेदवारांमध्ये पाहून या देशाचं नेतृत्व करण्यासाठी माझं सर्व मतदारांना एक विनंती आहे का या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत सदाशिव लोखंडे साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या का देशाने सुद्धा आपली दखल घेतली पाहिजे आणि राहिलेल्या जो काय आपला या तालुक्याचे काही प्रश्न आहे
या प्रश्नांसाठी नरेंद्र मोदींनी आपल्याकडे लक्ष घालावं, यासाठी आपण या मतदारसंघाचे लोखंडे साहेब आहे यांना भरघोस मताने निवडून द्या, एवढी मी सर्व मतदारांना विनंती करतो. मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, मात्र अजून त्यांनी कोणत्याही जिल्ह्यामध्ये प्रचारसभा घेतलेली नाही. यामागचं कारण काय? नाही, आता येणाऱ्या काळामध्ये माननीय नारायण राणे साहेबांनी राजसाहेबांकडं विनंती केली होती का बा आम्हाला तुमची एक सभा द्या, तर ती मान्य केलेली आहे. 4 तारखेला तिथं सभा आहे. कालच एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे हे सुद्धा राजसाहेबांना भेटून आले, त्यांनासुद्धा सभा देणार आहे. 7 तारखेला ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये सभा होणार आहे. नाशिकलाही राजसाहेबांची सभा होणार आहे. आणि आली वेळेतच ह्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे साहेब हे सुद्धा राजसाहेबांना भेटून आलेले, इथं सुद्धा सभा होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणी मनसेचे नेते सरचिटणीस यांच्या सभा झालेल्या आहे. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे नेते येऊन सरचिटणीस येऊन पक्षाचे जे नेते आहेत ते येऊन या ठिकाणी छोट्या छोट्या सभा घेत आहे. नांदगावकर साहेब उद्या या ठिकाणी येणार आहे. नांदगावकर साहेब आहे, आमचे मनसेचे आमदार राजू पाटील आहेत, अविनाश जाधव आहेत. हे सर्व नेते प्रत्येक मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये राजसाहेबांच्या या ठिकाणी 7 ते 8 सभा होणार आहेत. आज आपल्याकडे मनसेचे तालुका अध्यक्ष सन्माननीय दत्ताजी नवले स्वराज्य माझाच्या या व्यासपीठावर येऊन त्यांनी अतिशय अशी चांगली मुलाखत लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दिलेली आहे. मी त्यांचं स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने ह्या ठिकाणी आभार व्यक्त